अलग अलग निकाला अरे इधर सरपंच इसके लोग सामने आ जाओ आओ इधर मामा आओ इधर खड़ो अभी दिखना नहीं जैसे वहाँ वहाँ अरे नहीं ये सब पूरे हाँ वो बात आपको मांगली क्या है बोला खरा सन्माननीय सुधाकर भाई निकालिए बहुजन समाज पार्टी जिल्ह्यातर्फे दिनांक 5/4 रोजी मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळेस आमच्या 7 मागण्या होत्या। 7 मागण्यापाशी नगरपालिकेनं आम्हाला हे पत्र दिलं, आश्वासन दिलं आणि त्याच्यात मागण्या केलेल्या आहेत ते आम्ही पुरेपुरे करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं। त्यामध्ये आमची काही कामगार लोकांचे ते जागा मंजूर झालेले होते, महाराष्ट्र शासनानं जागा मंजूर केल्या होत्या। त्या जागा मंजूर झाल्या असून त्यांनी पुढील कारवाई करतो म्हणून आम्हाला हे लेखी पत्र दिलेले आहे। त्याची अंमलबजावणी आजपर्यंत काही झालेली नाही। त्यामध्ये हे चर्मकार समाजाचे उदय हे पण त्यामध्ये येतात। भाजीपाल्याचा हा व्यवसाय करतात, नंतर त्यांना गटारी कामगार केलं त्याच्यामध्ये मी त्यांना उचलून दिलं, सगळ्यापासून उचलून दिलेलं आहे, काम करू दिलेलं नाही, बेरोजगार आणि बेरोजगार असे म्हणून आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहे। तरी आयुक्त साहेबांना याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि आमच्या गटारी कामगारांचा प्रश्न मार्ग लावा ही बोलतो। तुम्ही आयुक्त साहेबांना भेटले का? आयुक्त साहेबाला 2-3 वेळेस भेटला, 4 मुलाखत झालेली आहे आमच्या आता। अर्ज फाटी करून तयार झालेले आहे। आज सगळं पुढं कारवाई करायला टेबलावर बरोबरचे उत्तर देतात आणि कारवाई पूर्ण केलेली आहे। अभिभाषण काय बोलतो अभिलेख मागवा लागले, कधी हे मागवा लागले, ते मागवा लागले, सगळे उडवाचे उत्तर द्यायला लागले। कोणतीही कारवाई करायला नाही, फक्त तोडायसाठी रोज सकाळी येऊन जायला लागले बघ, बाकी काही नाही। महाराष्ट्र शासन आहे ना आपण आज उपोषणाला बसलेले आहे, कशासाठी बसलेलं आहे मला सांगा? जागासाठी बसलेलो आहे आम्ही। आम्हाला नियोजन जागा भेटली नाही। इथं आम्ही राऊंडमध्ये बसतो तर आम्हाला नगरपालिका पोलीसवाले सगळे हाकलून टाकतात। आम्ही कुठे पोट भरायचं, कुठे जायचं? आम्ही हातनेच लोक आहे, आमच्या घरी परिवार आहे, त्यांचं शिक्षण आहे, जेवण खाणं आहे, त्यांचं रहनसहन आहे, सगळं बघायला लागणार ना। आम्हाला नगरपालिका उचलून देणार, आम्ही कुठे जाणार? तुम्ही भेटले का? भेटलो त्यांना, सगळ्याच भेटलो। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की ते सगळ्याला उठून टाकन म्हणे, आम्ही तुम्हाला बी काढून टाकन म्हणे, असं म्हणून राहिले। आता जे लोक बसलेले त्यांना काढून नाही उठत, त्यांना नाही कशाला नाही काढत, त्यांना आम्हाला कशाला काढतात ते? तुम्ही एकटेच आहे का? आम्ही एकटंच नाही आहे, भरपूर लोक आहे, लेकिन भरपूर लोक येत नाही। ते लेटर देऊ टाकलेले, त्यांचे 2 लेटर मापाशी आहे, असं नाही की नाही। नगर परिषदेमध्ये कधी कोणी विचार करत नाही गरीब लोकांसाठी। आमची गरीब परिस्थिती, आमची खूप उपासमारी व्हायला लागली म्हणून आम्हाला हे पर्याय करावं लागलं। अतिक्रमण म्हणजे जालन्यामध्ये भरपूर अतिक्रमण आहे, तसं नगर परिषदमध्ये ते अतिक्रमण काऊन नाही दिसतो? हेच अतिक्रमण कसं दिसतं? दुसरे लोक पण आहे ना बसलेले, त्यांना जशी स्थायी जागा दिली तशी आम्हाला स्थायी जागा द्यावा, आमची हेच मागणी आहे नगर परिषदला। तुमचे पूर्ण नाव? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो।